सोलापुरात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस जोरात असल्यामुळे आरटीओ कार्यालयात 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर गाड्यांची ट्रायल घेण्याच्या मैदानावर खूप मोठा चिखल झाला आहे। आरटीओ कार्यालयात विविध तालुक्यांमधून लोक पासिंगसाठी आणि लायसन्सच्या ट्रायलसाठी येतात, परंतु ट्रायलच्या ठिकाणी चिखल असल्यामुळे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी ट्रायल घेऊन पासिंग करत नाहीत। त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे। आरटीओ कार्यालयात लायसन्स आणि ट्रायलच्या मैदानावर तात्काळ डांबरीकरण आणि अनेक उपाययोजना करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले। यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, राज्याध्यक्ष, प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी, प्रवीण चांदेकर, जिल्हाध्यक्ष चांदसाब मुजावर, शहराध्यक्ष अजहर बिजापुरे, गजानन लोणार, राजशेखर पाटील आदी उपस्थित होते। अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना एक आम्ही विनंतीचं निवेदन दिलेलं आहे। कारण सोलापूर शहरात गेल्या 4 दिवसापासून खूप जोरात पाऊस सुरू आहे। असं असताना सोलापूर शहरातील आरटीओ कार्यालय या ठिकाणी 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर व लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना खूप मोठी प्रॉब्लेम होत आहे। मुळात प्रॉब्लेम म्हणजे काय, आरटीओ कार्यालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट म्हणून 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या गाड्यांच्या लायसन्ससाठी आणि पासिंगसाठी येणाऱ्या लोकांना अपॉइंटमेंट दिली जातात, परंतु सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आरटीओ कार्यालयामधली सगळी परिस्थिती माहित आहे, परंतु त्या परिस्थितीला बघून सुद्धा आरटीओ कार्यालयाचे अधिकारी त्या वेबसाईटवर एक रिपोर्ट करत नाही की 4 ते 5 दिवस तुम्ही वेबसाईट बंद ठेवा। कारण वेबसाईट चालू असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर अनेक तालुक्यामधून लोक या ठिकाणी पासिंगसाठी आणि लायसन्ससाठी येतात। दिवसभर बसून त्यांचे लायसन्सचे आणि पासिंगचे काम पार पडत नाही। त्या ठिकाणी जे ट्रॅक आहे, ट्रॅकच्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी पावसामुळे सगळ्यात चिखलसारखी परिस्थिती झालेली आहे। सध्या आज बघितलं गेलात तर 4 दिवस गेले, 4 दिवस होत आहे, परंतु आज पण तेच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही एक विनंती केलेली आहे, आरटीओ कार्यालयामध्ये आपण जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी जे लोकांना प्रॉब्लेम होत आहे, असुविधा होत आहे, लायसन्सच्या परिस्थितीमध्ये आणि पासिंगच्या परिस्थितीमध्ये ते दूर व्हावी म्हणून आज मानवाधिकार संघटनेच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आरटीओ ऑफिस मार्फत अनेक तक्रारी आमच्या संघटनेला आलेल्या आहेत। येणाऱ्या काळात आरटीओ ऑफिसच्या बाबत प्रादेशिक कार्यालयाचे जे परिवहन आयुक्त आहे यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही जाऊन निवेदन देणार आहे। आणि त्याच पद्धतीने आज सांगू इच्छितो, येणाऱ्या काळात लवकरात लवकर जर हे असुविधा दूर नाही झाली तर मानवाधिकार संरक्षण संघटना गप्प बसणार नाही, आरटीओ कार्यालय समोर येऊन आंदोलन करणार, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।